जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात। महाराष्ट्र राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा 11 फेब्रुवारी पासून सुरू झाल्या असून आज दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून या परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात भयमुक्त झाल्या पाहिजेत। या दृष्टिकोनातून अनेक भरारी पथक, बैठकी पथक तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत सुरळीतपणे परीक्षा सुरू असताना पाहावयास मिळाले। तसेच परीक्षा केंद्राभोवती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तसेच केंद्र प्रमुख तथा श्री तेजमल गांधी कनिष्ठ विज्ञान विद्यालयाचे प्राचार्य विष्णू सादोडे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी माहिती दिली। जाणून घेऊया केंद्र प्रमुख तथा प्राचार्य विष्णू सादोडे यांची प्रतिक्रिया। मी श्री विष्णू सादोडे, प्राचार्य श्री तेजमल गांधी कनिष्ठ महाविद्यालय ब्राह्मणगाव तथा 12वीचे केंद्र संचालक। 12वीची परीक्षा दिनांक 11 फेब्रुवारी पासून सुरू झाली आहे। आतापर्यंत एकूण 6 पेपर झाले असून त्यापैकी इंग्रजी, मराठी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व व्होकेशनलचे असे एकूण 6 पेपर या ठिकाणी अतिशय सुरळीत आणि कॉपीमुक्त वातावरणात, निकोप वातावरणात, त्याचप्रमाणे भयमुक्त वातावरणात पार पडलेले आहेत। या परीक्षेकरता दक्षता समिती, बैठे पथक, भरारी पथक व गावातील पालक वर्ग यांनी मनपूर्वक या ठिकाणी समाधान व्यक्त केलं आहे। त्याचप्रमाणे भयमुक्त वातावरणात, कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडल्यामुळे आमच्या विद्यालयाचे चेअरमन, आमचे मार्गदर्शक श्रीमान विजयरावजी माने पाटील साहेब यांनी विद्यार्थ्याचे तोंड भरून कौतुक केले आहे आणि पुढील पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे तेजमल गांधी विद्यालय या ठिकाणी 10वीचं सेंटर असून 10वीचे केंद्र संचालक श्रीमान देवराव चिबडे सर असून 10वीच्या पेपरला एकूण 358 विद्यार्थी बसलेले आहेत। या ठिकाणी देवसरी, साखरा, खरूस, तातारी आणि ब्राह्मणगाव अशा या 5 शाळा मिळून एकूण 358 विद्यार्थी बसलेले आहेत आणि 10वीचा आज मराठीचा पेपर सुरळीतपणे सुरू आहे। धन्यवाद। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने अमरावती विभागीय मंडळ म्हणजे अमरावती बोर्डाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10वीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे। तर ह्या परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात झाल्या पाहिजे अशा प्रकारे शासनाचे बोर्डाचे आदेश आहेत। आमच्या यवतमाळला जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आमची मीटिंग झालेली आहे। आम्हाला अतिशय कडक अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत की तुमच्या सेंटरवर या परीक्षा होत आहेत बोर्डाच्या, त्या परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात झाल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे निकोप वातावरणात, भयमुक्त वातावरणात, कॉपी मुक्त वातावरणात जरी झाल्या तर तुम्ही बिनधास्तपणे भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्यायची आहे। तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही। तुम्ही सोबत कोणत्याही प्रकारचा कागद, चिठोरा कागद काही बाळगायचा नाही आणि पाहून सुद्धा लिहायचं नाही। पाहून लिहिणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि सोबत बाळगणे देखील कायद्याने गुन्हा आहे। आणि जर तुम्ही तुमच्याजवळ कागद सापडला किंवा पाहता लिहिताना जर समजा पकडल्या गेली तुम्ही तर तुमच्यावर अजामीन पात्र फौजदारी गुन्ह्याची नोंद होणार आहे आणि तुमच्या साईडला फौजदारी गुन्हा नोंद झाला की तुम्हाला 10वीचं प्रमाणपत्र मिळणं कठीण होऊन जाईल। त्याच्यामुळे कृपा करून कोणीही कोहिनूर असेल, चिठोरा असेल, कागद असेल सोबत काहीही बाळगायचं नाही आणि आज कोणी चुकून आणला असेल तर ताबडतोब आता तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या हॉलमध्ये प्रवेश करताना त्या ठिकाणी तुम्हाला चेकिंग करून वर्गामध्ये पाठवलं जाईल। त्या ठिकाणी तुम्ही स्वतःहून त्या ठिकाणी काढून द्यायचं आहे।